राम राम मंडळी, प्रीतीजॉय 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आपण एक प्राचीन मंदिर पाहायला जातो आहोत, जे एकदम एशियंट काळातलं आहे। आधी हे तुम्ही जर लवकर पाहिलं नाहीत ना, तर हे थोडेच दिवसामध्ये विलुप्त होऊन जाणार आहे। तर हे कुठलं मंदिर आहे, चला जाऊया पाहायला। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील लोणाड गावामध्ये व त्याच्या जवळपासच्या प्रदेशात खूप प्राचीन पुराणावशेष आढळून येतात। येथील एका टेकडीवर 6व्या व 7व्या शतकातील लेणी आहेत। आता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहतात त्याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो म्हणजे लोणाड केवचा। तर तो जाऊन नक्की पहा, कारण की आपण ह्याच्या आधी ती लोणाड केव पाहून आलेलो आहोत। तर इसवी सन 9 आणि 13व्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजाची सत्ता होती। या काळात त्यांनी बांधून घेतलेल्या मंदिरांपैकी अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत। त्यापैकी एक लोणादी त्यांचे शिव मंदिर लोणाडमध्ये आहे, जिथे आता आपण आलेलो आहोत। हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलेली वास्तू आहे। कल्याण भिवंडी भागातील मध्ययुगीन आक्रमणामुळे या मंदिराची बरीच पडझड होऊन ते दुर्लक्षित झाले आहे। शिलाहार राजा अपरादित्य यांचा प्रधान मंगलया आणि त्यांचा पुत्र अनपय्या यांचा इसवी सन 997च्या एका ताम्रपटामध्ये या मंदिरासाठी भादाणे नावाचा महसूल जो आहे तो नेमून दिल्याचे म्हटले जाते। यावरून हे मंदिर किमान 1024 वर्ष प्राचीन असल्याचे म्हणता येईल। लोणाड गावापासून 1 किलोमीटर अंतरावर चौधरपाडा गावातील मंदिरात एक शिलालेख असलेला गंधर्व शापवाणी आहे। 24 जानेवारी 1240 रोजी या शिलालेखामध्ये लोणाडचे नाव लवणेतट असे लिहिले असून मंदिराचा उल्लेख लोणादित्य म्हणून केलेला आहे। या शिलालेखाचे लिप्यंतर आणि भाषांतर डॉक्टर दाऊद दळवी यांच्या असे घडणे ठाणे पुस्तकात वाचायला मिळते। लोणाड मंदिराशी संबंधित पुराणादित्य दुसरा याचा इसवी सन 1184चा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आहे। या शिलालेखावर चंद्र, सूर्य आणि शिवलिंग कोरलेले आहेत। लेखामध्ये लोणाड गावातील 2 श्रेष्ठींची घरे जकातमुक्त केल्याचे लिहिले आहे। शिलाहार काळातील हे मंदिर भूमिज त्रिदल स्थापत्यशैलीतील बांधलेले असून पूर्वाभिमुख आहे। यात गाभारा, अंतराळ आणि सभामंडप आहे। जरी शिखर नष्ट झाले असले तरी हे राज्याच्या संरक्षित स्मारकांपैकी एक असून शिलाहार राजाच्या काळात उत्तर कोकणातील असलेल्या शिलाहार सत्तेचा आणि त्यांच्या शिव उपासनेचा प्रभाव दिसतो। वसईच्या एका शिलालेखामध्ये इसवी सन 1161 मध्ये याचा उल्लेख आढळून येतो। मध्ययुगीन आक्रमणामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले असून ते आता भग्नावस्थेत आहे, तरीही त्याचे मूळ सौंदर्य आणि प्रमाण लक्षात येते। इथून जवळच चौधरपाडा गावात एक शिव मंदिर आहे। सध्या या मंदिराला रामेश्वर मंदिर म्हणत असले तरी त्याचे नाव सोमेश्वर असावे। शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा वसई येथील इसवी सन 1162च्या शिलालेखात एका शिवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे। मंदिराकरिता लोणावाटक येथील वाडी दान दिल्याची नोंद आहे। या मंदिरात शिवपार्वतीची मूर्ती आणि शंकराची पिंड लोणादित्य मंदिरातील असून ही भूतकाळात येथे स्थलांतरित केली असावी। आता आपण आलो आहोत, पाहू शकता तुम्ही लोणाडच्या एकदम प्राचीन मंदिरामध्ये। चला जाऊया। लोणादित्य मंदिर गजरथावर असल्याचे शिल्पांकित केलेले आहे। मंदिराचा भार हत्तीने आपल्या पाठीवर तोलायचा आभास होतो। मंदिराचे अनेक अवशेष जवळपास विखुरलेल्या अवस्थेत इतरत्र पाहायला मिळतात। त्यामध्ये गणपती, लज्जागौरी, मिथुन, शिल्पे, मृदंगवादक, नृत्यांगना, यक्ष, किन्नर, पुष्पवृष्टी करणारी आकाशयुगले असे अनेक घटक दिसून येतात। लोणादित्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमिज त्रिदल पद्धतीची बांधणी आहे। आज अस्तित्वात असलेल्या अवशेष रूपावरून त्याचे मूळ प्रमाण आणि सौंदर्य याची कल्पना येते। गाभाऱ्यातील शिवपिंड, त्याबाहेर अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे। गाभाऱ्याचे शिखर नष्ट झाले असून
छताचा काही भाग टिकून आहे. कोसळलेल्या अनेक नक्षीदार भाग, आमलक इत्यादी सभोवताली दिसून येतं. गाभाऱ्यात शिवलिंग 1.5 मीटर खाली स्थापलेले असल्याने पायऱ्या उतरून खाली जावे लागते. संपूर्ण बांधकाम सूक्ष्म साधी असून 8 फूट उंच असलेली पाषाणी भिंती आहेत. द्वारपट्टिकेला ललाटी बिंबासह 9 शिल्पे आहेत आणि छताला कमळाच्या आकृतीने सालंकृत केलेले आहे. मंदिराच्या बाहेर महिषासुरमर्दिनी व गजासूर वधाची शिल्पे दिसतात. मंदिराच्या पूर्वेस 1 एकर क्षेत्रफळाचे मोठे तलाव आहे, जे आपण थोड्या वेळातच बघणार आहोत. पूर्वी या तळ्याला घाट बांधलेला असावा. त्याचे दगड, जसं मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं, भिवंडीमध्ये आल्यानंतर इथे काही बसच्या वगैरे जास्ती सोयी नाही आहेत. तरी पण काही सोयी इथे आहेत, तर तुम्ही ह्या सोयीने सुद्धा जाऊ शकता. पण सर्वात जास्त मी महत्त्वाचं सांगेन तर मी जे भिवंडीला दिंडीगड येथे आली होती, तिथे सुद्धा बस रिक्षाची जास्त सोय नाही आहे. तसंच इथे लोणार केवसाठी सुद्धा नाही आहे सोय. तसंच ह्या मंदिरामध्ये तुम्ही ज्या ऐतिहासिक आता आलेला आहात तिथे सुद्धा सोय नाही आहे. पण तरी पण काही मार्ग आहेत, ते मी तुम्हाला सांगून ठेवते. त्याने तुम्ही इथे येऊ शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट गाडीने स्वतःच्या 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा एखादी गाडी बुक करून किंवा रिक्षा बुक करून तुम्ही येथे कल्याण स्टेशन किंवा भिवंडी स्टेशनवरून सुद्धा इथे येऊन पोहोचू शकता. तर आधी आपण दर्शन घेऊया आणि इथे कसं यायचं हे आपण थोड्या वेळातच जाणून घेऊ. चला. भिवंडी बायपासवरून 1.5 किलोमीटर अंतरावर लोणाड गाव आहे. भिवंडी एस.टी. डेपोमधून बापगाव पुसा धरणाकडे जाणाऱ्या एस.टीने जानवली गावच्या पाट्यावर उतरून 2 किलोमीटर पुढे चालत जाता येऊ शकतं किंवा कल्याण मार्गे गांधारी नदीवरील तरीने बापगाव, देवरुंग, चौतरपाडा रस्त्याने लोणाड गावात जाता येते. कल्याण येथील स्थानकाअंतर्गत एस.टी. स्थानक आहे. तिथून पडघ्याकडे जाणारी बस पकडून सावड नाक्यावर उतरून चालत किंवा रिक्षाने लोणाड गावात जाऊ शकता. किंवा हे सर्व तुम्हाला जर नाही करायचं असेल तर मी तुम्हाला गुगल मॅप देऊन ठेवते. तुम्ही गुगल मॅप लावून तुम्ही या ठिकाणी सहजरित्या पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा तुमच्या प्रायव्हेट गाडीचा वापर करून किंवा प्रायव्हेट रिक्षाने सुद्धा तुम्ही येथे पोहोचू शकता. इथे पार्किंगसाठी व्यवस्थित सोय आहे. सो हे एशियन टेम्पल आपल्याला पुन्हा कधी पाहायला भेटेल नाही पाहायला भेटेल. तर अगदी त्याची पडझड होत चाललेली आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप पडझड झालेली आहे. पण थोडंफार का होईना ह्याला संरक्षित करण्यात आलेलं आहे. हे बघा खूप छान असं वरती छप्पर देखील घातलेलं आहे. आता आपण बाजूने जाऊन ना
ते जे तलाव आहे ते पाहूया आणि इथे अजून एक मंदिर आहे ते देखील पाहूया। इथे एक मारुतीचं मंदिर आहे ते मी पाहायला विसरले, पण इथे अजून एक मंदिर आहे ते पण आपण पाहूया। तर थोड्या वेळातच आपण महाकालीचं जे मंदिर आहे ना ते जाऊन पाहूया इथे। आणि आधी तलाव पाहूया आणि बाजूला हे मंदिर कसं वाटतंय बघा, तुम्ही पाहू शकता इथे बाजूने सगळं मंदिर कसं आहे बघा, खूप सुंदर आहे, रेखीव असं काम होतं याचं जुन्या पद्धतीने। समोर आहे ना तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला बघा हे मंदिर दिसतंय जिथे रिक्षा उभी आहे। तर तिथे या महाकालीच्या मंदिरात चला जाऊन येऊया आपण। आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल। आणि त्याचबरोबर आपलं हे 101 मंदिर होतं, जो माझी 100 मंदिरं ऑलरेडी कंप्लीट झाली आहेत। तर ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की तुम्ही जाऊन पहा। आणि या मंदिराबाबत तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा। आणि त्याचबरोबर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तुमच्या भेटीला मी पुन्हा येईन। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।